श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृताबद्दल माहिती। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी केवळ एक पुस्तक नसून ते एक चैतन्यमय संजीवन आहे। या ग्रंथाचे सविस्तर वर्णन, त्याचे महत्त्व आपण पाहणार आहोत। ग्रंथाची पार्श्वभूमी आणि रचना। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिला आहे। स्वामींच्या अफाट चरित्रातील महत्त्वाचे प्रसंग निवडून त्यांनी ते ओवीबद्ध स्वरूपात मांडले आहे। अध्याय संख्या 21 आहे। भाषा सरळ आणि सोपी मराठी। उद्देश सामान्यातल्या सामान्य भक्ताला स्वामींच्या लीला समजाव्यात आणि त्यांच्या चरणी भक्ती जडावी हा उद्देश आहे। अध्यायानुसार संक्षिप्त आढावा। हा ग्रंथ स्वामींच्या जीवनातील विविध टप्प्यांचे आणि चमत्कारांचे दर्शन घडवतो। सुरुवातीचे अध्याय स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन, त्यांचे बालपण जे गूढ आहे आणि त्यांच्या पूर्वपीठिकाचे वर्णन यात केले आहे। मध्यंतरीचे अध्याय स्वामींनी आपल्या भक्तांच्या कठीण प्रसंगात केलेली मदत, त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी केलेले चमत्कार आणि विविध व्याधींनी त्रस्त असलेल्यांना दिलेले आरोग्यदान यांचे वर्णन आहे। महत्त्वाचे प्रसंग चोळापांची निष्ठा, बाळापांची सेवा आणि स्वामींचे आपल्या शिष्यावरील अपार प्रेम या ग्रंथात दिसून येते। शेवटचे अध्याय स्वामींचे निजधामगमन आणि त्यांनी भक्तांना दिलेला अभयमंत्र। स्वामी चरित्र सारामृताचे आध्यात्मिक महत्त्व। या ग्रंथाचे वाचन करणे, पारायण करणे ही एक प्रभावी उपासना मानली जाते। संकट निवारण। जीवनात जेव्हा मोठे संकट येते तेव्हा या ग्रंथाच्या वाचनाने मनशांती मिळते आणि संकटातून मार्ग निघतो अशी श्रद्धा आहे। अभयवचन। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे ब्रीदवाक्य या ग्रंथाचा गाभा आहे। हे वाचताना भक्ताला स्वामी आपल्या सोबतच आहेत असा अनुभव येतो। रोगमुक्ती। अनेक अध्यायांमध्ये स्वामींनी असाध्य व्याधी कशा बऱ्या केल्या याचे वर्णन आहे। श्रद्धेने वाचन केल्यास शारीरिक व मानसिक व्याधी दूर होतात असे मानले जाते। पारायण पद्धती। स्वामी भक्तांमध्ये हा ग्रंथ 7 दिवसात वाचण्याची पद्धत आहे। प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचले जातात। वाचनादरम्यान सात्विक आहार आणि शुभचित्तता पाळली जाते। शेवटी 21 अध्यायानंतर स्वामींची आरती करून सांगता केली जाते। ग्रंथाचा संदेश। स्वामी चरित्र सारामृत केवळ चमत्कारांची गाथा नाही, तर तो कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा संगम आहे। समता। स्वामींच्या दरबारात राजा आणि रंक दोघेही सारखेच होते। अहंकाराचा त्याग। जोपर्यंत भक्त आपला अहंकार सोडत नाही तोपर्यंत त्याला ईश्वरी कृपा प्राप्त होत नाही, हे या ग्रंथातून वारंवार अधोरेखित होते। लोककल्याण। समाजातील दुःखितांचे अश्रू पुसणे हाच खरा धर्म असल्याचे स्वामींच्या कृतीतून दिसते। निष्कर्ष। स्वामी चरित्र सारामृत हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या विशाल व्यक्तिमत्वाचे एक लहानसे पण अत्यंत प्रभावी रूप आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।